बारामती नगरपालिका निवडणुकामध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे। याविषयी बोलण्यासाठी युवा नेते विजेंद्र पवार आपल्यासोबत आहेत। नमस्कार दादा, काय सांगाल तुम्ही आघाडी केली? आपण आघाडी केली आहे। आपण महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष घेऊन आपण हे इलेक्शन लढतोय। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल आणि इतर आपले मित्रपक्ष मनसे MIMचा आपल्याला पाठिंबा आहे। आपले काही अपक्ष उमेदवार आहेत ते पण आपल्या आघाडीमध्ये आले। असं सगळे आम्ही एकत्र येऊन एक ग्रँड अलायन्स आपण बारामती नगरपालिकेसाठी केलेला आहे आणि आपण हे सगळ्यांना सोबत घेऊन या इलेक्शनला सामोरे जातोय। सगळे आमचे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत। 60% जास्त उमेदवार हे तरुण आहेत, उच्च शिक्षित आमचे सगळे उमेदवार आहेत, लोकांमध्ये राहणारे हे सगळे उमेदवार आहेत। सेवक म्हणून जे काम करतात किंवा ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, सामाजिक कामाची ज्यांना आवड आहे, असे हे सगळे उमेदवार आहेत आणि अशा लोकांना बारामतीकर संधी देतील हा मला विश्वास आहे। कारण बारामतीकरांना आता परिवर्तन पाहिजे। तेच लोक आणि तेच नगरसेवक तिथं निवडून जात आलेत। कुठंतरी आता ते बदललं पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना तिथं संधी दिली पाहिजे। फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच नगरसेवक होतात हा बारामतीमध्ये एक समज आहे। पण आता बारामतीची जनता ही हुशार झाली आहे आणि चांगल्या लोकांना ते तिथं संधी देतील, जे बारामतीचे कामं करतील किंवा जे बारामतीकरांचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील, अशा लोकांना बारामतीची जनता यंदा 5 वर्षासाठी संधी देईल। एकीकडे अजित पवारांनी भाषणामध्ये असं सांगितलं की 33,000 कोटी जास्त बारामतीमध्ये झालेले। तुमचा प्रचाराचा मुद्दा काय असणार? एवढे पैसे जर आले असते तर आपलं शहर अमेरिका किंवा दुबईसारखं आपल्याला बघायला मिळालं असतं। ते आपल्याला काही बघायला मिळत नाही। पण नक्की ते पैसे आलेत तर येऊन गेले कुठं हा प्रश्न सामान्य बारामतीकरांच्या समोर तयार होतो। एकीकडे अजित पवार गटाने देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेंड ठेवला आहे, तसं आघाडीने पण सस्पेंड ठेवला। काय कारण आहे? कारण अजून आज शेवटचा दिवस होता, फॉर्म भरायचे होते। तिथं आता मी ऐकतोय नगरपालिकेत गोंधळ चाललाय, कारण तिथं पलीकडच्या पक्षाच्या लोकांना जास्त प्राधान्य दिलं जातंय असं ते तिथं दिसतंय। त्याच्यामुळं थोडं जरा 1-2 दिवस जाऊ दे, उद्याची सगळी व्हेरिफिकेशन प्रोसेस होऊ दे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू। समोरचे उमेदवार पाहिले तर कधी घराणेशाही दिसते, तर गेल्या निवडणुकीमध्ये जे विरोधक होते त्यांना देखील प्राधान्याने अजित पवार गटाकडून तिकीट दिले। काय सांगाल? हे चुकीचं आहे आणि बारामतीची जनता ही फार सुज्ञ आणि हुशार आहे। त्यांना हे सगळं कळतंय, सगळं त्यांना ते दिसतंय। आता ते काय बोलत जरी नसले पण 2 तारखेला जेव्हा मत द्यायची वेळ येईल तेव्हा मोठ्या बहुमताने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना, शिवसेना, वंचित आणि काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना ते मोठ्या संख्येने तिथं निवडून देतील। एकीकडे निवडणुकीचे तामतम आहे तर दुसरीकडे पवार घराण्यामध्ये लगीन आहे, याकडे कसे बघतात? कसा वेळ करणार पाहिजे? आता ते योगायोग म्हणा का काही म्हणा, पण मी इथं जास्तीत जास्त वेळ द्यायचा मी प्रयत्न करत आलो आहे। इथून पुढेही मी प्रयत्न करणार आणि मी एकटा नाही आहे। आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचे सगळे मित्रपक्ष आहेत, त्यांचे नेते आहेत, आपले खासदार आहेत, सगळे इथं येऊन या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना ते तिथं मदत करतील आणि बारामतीच्या जनतेला आज एक पर्यायाची गरज आहे। तो पर्याय आम्ही सगळे एकत्र येऊन बारामतीच्या लोकांना आम्ही उपलब्ध करून तो पर्याय आम्ही इथं दिलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की बारामतीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल। बारामतीची जनता कोणाला विश्वास दाखवेल? पवार साहेबांना आणि आमची जी आघाडी आहे आम्हाला। एकूणच खूप धन्यवाद होते। विजेंद्र पवार, मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।